चला मात्र आजच्या तिसऱ्या दिवसाला आपण सुरुवात होताना बघणार आहोत. आता कुठेतरी ज्या सामन्याची आता मात्र प्रतीक्षेने वाट बघत होता आपण ती मॅचला आता मात्र सुरुवात होताना बघायला मिळेल. एका बाजूला आपण बघणार केप बॉयज त्यांच्या अगेन्स्टमध्ये स्पार्टन्स संघ मात्र 2 सामने जिंकलेत. तसेच एक उत्कृष्ट खेळाडू विनोदजी कोटिया यांची इथे उपस्थिती लाभली आहे. या विनोद सर आपण व्यासपीठावरती यायचे. विनोद सर, विनोदजी कोटिया चिंचेच्या झाडाखाली बसलात आपण, व्यासपीठावर या. चेतन निंबाळकर, विनोदजी कोटिया. चला मात्र सामन्याला सुरुवात होताना बघायला मिळेल. तिसऱ्या दिवसाचा आजचा मात्र पहिलाच सामना. चला 12th मॅन अविनाश सावंत, ट्रूनेटचे सर्व मॅनेजर, इंटरनेट सुविधा यांच्या माध्यमातून पुरवली गेली आहे. त्यांचं देखील आभार व्यक्त करूया आपण. आपण बघताय मित्रांनो, आपण अनुभवताय शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीग 2026 हे भव्य दिव्य असं आयोजन 3 दिवस रात्रीमध्ये चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये आजचा शेवटचा दिवस रात्रीचा सुरुवात होताना बघायला मिळते आणि दिवसामध्ये चालू असलेल्या या दिवसाच्या सत्रामध्ये चालू असलेली ही पहिलीच लढत अनुभवतोय आपण. स्पार्टन्स बनाम केप बॉयज. पंच सज्ज झाल्यात, ऑफिशियल सज्ज झाल्यात. एव्हरीबडी इज रेडी फॉर दिस मॅच, एव्हरीबडी इज रेडी फॉर दिस डे. सामन्याला कुठे सुरुवात होताना बघायला मिळत आहे. चला मॅचला सुरुवात करूया. पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले. 3, 2, 1 गो. पहिलाच गोलंदाज सबली जावेद, याच्यासमोर आकाश. पहिला चेंडू गोलवल टप्प्याचा चेंडू. मस्ट विन गेम मध्ये सुरुवात चांगली केली आहे जावेदने. केप बॉयज साठी ही महत्वपूर्ण लढत असेल. एक सामना जिंकल्यात, एक हरलेत. ही शेवटची लीग मॅच मधली त्यांची शेवटची लढत असेल. मस्ट विन फॉर देम. आणि अजून एक चांगला चेंडू हाताळलाय. आता मात्र पहिली धाव संख्या स्कोअर बोर्ड वरती आपण बघतोय. आकाशच्या माध्यमातून एक सिंगल घेतली गेली आहे. स्ट्राईक एंडला आपण आता युगला बघणार. एव्हरीबडी इज रेडी. नेक्स्ट मॅच असेल न्यू ओमकार 11 बनाम जय गजानन. दोन्ही संघांनी उपस्थिती दाखवायची आहे. जशी ही एक इनिंग संपेल आपण टॉस करणार आहोत, त्यासाठी दोन्ही संघांना आपण कॉल देऊया पुन्हा एकदा. न्यू ओमकार वर्सेस जय गजानन. आता मात्र स्ट्राईकला बघायला मिळतो युग. फर्स्ट बॉल टू फेस आणि हा चेंडू आता मात्र नो बॉल आणि फक्त गाईड केलाय. 1+4 रन्स ऍडेड टू द स्कोर. धाव संख्या 5 ने पुढे सरसावताना बघायला मिळेल. कुठेतरी चुकी झाली. सबलीच्या माध्यमातून खराब चेंडू फेकला गेला आणि खराब चेंडूला मात्र जस्ट गाईड केलेलं एक साईडला हा आलाय चौकार. म्हणजे पंजाने मात्र आता मात्र कुठेतरी धाव संख्या पुढे वेगाने पुढे जाताना बघायला मिळते. न्यू ओमकार टीम इथं उपस्थित झाली आहे. कर्णधार निखिल यादव आपल्या स्क्वॉड सहित रेडी झाले. त्यांचं स्वागत करूया आपण. धाव संख्या 6. नेक्स्ट बॉल. अरे हा चेंडू बिहाइंड द विकेट. अजून एक चौका. बॅक टू बॅक 2 फोर्स फॉर यू अँड टीम स्पार्टन्स. धाव संख्या मात्र अजून एक चौकाराने पुढे जाताना बघायला मिळेल. 10 रन्स. चला दीपकजी राजनीची उपस्थिती लाभले. त्यांना देखील आपण विनंती करूया व्यासपीठावरती यायचं. सर दीपकजी राजन सर या व्यासपीठावरती यायचे. सबली लगातारचे 2 चेंडूवरती 2 चौकार बघितलेत. नेक्स्ट बॉल. पुनरागमन बघायला मिळेल का? अजून एक चौकार बघायला मिळेल. अजून एक आता मात्र फटका डोळवलाय. अजून एक चौकार. गतीचा वापर केलाय आणि जस्ट गाइडेड टू द ऑफ साइड स्विच हिट केला. आणखी एक चौकार मिळतोय. चौकाराने मात्र स्कोर पुढे गेलाय. 14 झाल्यात. 12th मॅनच्या भूमिकेत आपण बघतायत राहुलला बघतोय आणि अविनाशला बघतोय. त्याच दरम्यान रवी पॅती सर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आपण सहर्ष शब्दसुमनाने स्वागत करूया. या रवी सर आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. रवी पॅती सर. चला चेंडू गेलाय. सँडी सर नियम काय सांगतोय? चेंडू गेल्यावरती नवीन चेंडू घ्यावा लागेल. पहिलंच षटक आहे.
चला मॅचचं शेड्यूल प्रत्येकापर्यंत पोहोचवलं ग्रुपवरती, कारण डिस्कशन मॅचवरतीच चालू आहे. कुठेतरी कोणाची मॅच कधी आहे ग्रुपवरती टाकल्यात, वेळ टायमिंग आणि कधी मॅच आहे ते टाकले. अरे हा चेंडू मात्र आता मिस केला आहे. आय विल डेफिनेटली हिट असं चित्र मैदानात बघायला मिळत आहे. फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन. यू गोइंग बॅक टू द डग आउट. चला एक फलंदाज बाद झालाय, डगआउट मध्ये गेला युग. त्याची जागा भरून काढण्यासाठी अजय आलाय. चला नवीन फलंदाज अजय बघतो आपण बॅटिंग एंडला, कारण मागच्या चेंडूवरती बॉडी टिपलाय. सबलीने डावी एष्टी वाकून ठेवली, पहिला विकेट मिळवलाय. या महत्वपूर्ण लढतीमध्ये कुठेतरी एक चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. आणि हा चेंडू अजून एक दर्जेदार चेंडू हाताळत असताना कुठेतरी वेगावरती स्वार होत असताना आउटसाइड ऑफ स्टंप पंचाने मात्र दंडित केलाय. इट्स अ व्हॅलिड डिसिजन. पंच अनुभवी पंचांची आपल्याला मात्र इथं उपस्थिती मिळाली आहे. या स्पर्धेच्या दरम्यान तिन्ही पंचांचं आपण कौतुक करूया. हा चौक मात्र व्हाईट बॉल मागितलाय. धावसंख्या 15-15. नेक्स्ट बॉल. आता मात्र चेंडू लेग साइडला खेळून काढलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग मध्ये. एक मात्र सिंगल मिळेल. सिंगलने मात्र पहिल्या षटकाची समाप्ती होताना बघितले. धावसंख्या 16. 16 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 16-16. चला मैदानाच्या आतमधून मात्र पीडी चाललाय. पीडी मात्र स्पार्टन्स टीमला शुभेच्छा देताना बघायला मिळतोय. बॅटिंग एंडला आपण बघतो अजयला, नॉर्थ सेकंडला आकाश, गोलंदाजच्या भोवळ्यावरती यशवंत पारकर. धावसंख्या 16 आहे यशवंत सर. 16. आणि स्कोर आपल्याला एलईडी स्क्रीनवर देखील डिस्प्ले केला जातोय आणि लाईव्हच्या माध्यमातून देखील जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील स्कोर आपण मात्र लाईव्हच्या माध्यमातून अनुभवत असाल. पीटीसी लाईव्हची टीम सज्ज झाल्या. तब्बल 2 कॅमेऱ्यांशी स्पर्धा कव्हर करत असताना बघायला मिळते आमची केडीची टीम. पीटीसी लाईव्ह. पहिला चेंडू मात्र आपण बघितला ते यशवंत यांच्या माध्यमातून डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू आता मात्र उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचाने मात्र दंडित केलाय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असलेल्या विवेकने मात्र चेंडू कलेक्ट करत असताना बघायला मिळाला आपल्याला. व्हाईट बॉल. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला. आता मात्र धावबाद करण्याचा प्रयत्न आणि या धावबादच्या रूपाने आणखी एक फलंदाज बाद होताना बघायला मिळतोय. या इनिंग मधील दुसरा विकेट पडताना बघायला मिळतोय. सेकंड विकेट हॅज बीन गॉन. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 योगेश आपण बघायला मिळतो खेळपट्टीवरती येताना. यशवंत ऑन बॉलिंग ट्रॅक. मात्र 2 फलंदाज मात्र बाद झाल्यात. एक धावाच्या रूपाने आता मात्र मागच्या चेंडूवरती फलंदाज बाद होता बघितला. अजून एक दर्जेदार चेंडू हाताला बिहाइंड द विकेट. दांडी गुल केली आहे. काय गोलंदाजी होती. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन आता मात्र या महत्वपूर्ण लढतीमध्ये मस्ट विन गेम मध्ये चांगला आता मात्र सुर्ग बसलाय. गोलंदाज खास करून यशवंत पारकर याचं कौतुक असेल. या महत्वपूर्ण लढतीमध्ये आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान देत असताना बघायला मिळत आहे. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय. 4 षटकांच्या लढतीमध्ये कुठपर्यंत धाव मजल मारेल स्पार्टन्स टीम हे बघणं इंटरेस्टिंग असेल. नवीन फलंदाज आला अमित. आणि हा चेंडू आता लेग साइडला. चांगलं क्षेत्ररक्षक आहे विजय झावरे. क्रिकेटचं बेसिक रूल फॉलो करत असताना बघायला मिळालं आपल्याला तिथं विजयला. वेन युअर फिल्डिंग मॅन कीप युअर बॉडी बिहाइंड द बॉल. आणि तसंच काय चित्र मैदानात विजयच्या माध्यमातून बघायला मिळाला. चांगला चेंडू अडवला आणि एक धाव मात्र मिळते. एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. धाव संख्या झाली आहे 18. अजूनही ह्या षटकातील 2 चेंडू शेष शिल्लक बाकी आहेत.
4 चेंडू टाकत असताना कुठेतरी दर्जेदार गोलंदाजी होताना बघायला मिळते यशवंतच्या माध्यमातून. आणि हा चेंडू रिव्हर्स स्विच केलाय. विजय 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 आपल्या संघासाठी चांगलं योगदान देताना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये दिसतोय. वन्स अगेन इन ऍक्शन विजय झावळे दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. आपल्या संघासाठी पूर्ण 100% एफर्ट देत असताना बघायला मिळतोय. आणि नो बॉल इज द कॉल. शेवटचा चेंडू टाकत असताना कुठेतरी यशवंतच्या माध्यमातून ओव्हरस्टेप केला गेलाय आणि चुकी खूप महागात ठरेल. कारण पूर्ण आता गणिती समीकरण या षटकाचं बदलेल ह्या नो बॉलमुळे. कारण नो बॉलवरती चौकार देखील आले म्हणजे ह्या चेंडूवरती 5 धावा गणल्या गेल्यात. धाव संख्या झाली 24. आणि हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा विजय. अरे बापरे नशीब मैदानातच फेकला गेलाय. एकच धाव मिळेल. 2 षटकांची मित्रांनो सांगतच झाली समाप्ती झाली. धाव संख्या धावपळकावरती 25. 12.5च्या सरासरीने आपल्याला खेळताना बघायला मिळतोय संघ स्पार्टन्स 11. मित्रांनो आपण बघताय आपण अनुभवताय शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीग पर्व पहिलेमध्ये येत असताना हे दर्जेदार आयोजन आणि नियोजन बघतोय स्पर्धेच्या माध्यमातून. आणि स्पर्धेचे सर्वेसर्वा ओमकारजी माने आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व शिलेदार बॉक्स क्रिकेट ग्रुपचे सर्व ही टीम सज्ज होताना बघायला मिळते. ह्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची मेहनत देखील आपल्याला मात्र सफल होताना बघायला मिळते आहे. आणि कुठेतरी या स्पर्धेचा मध्ये शेवटच्या दिवस रात्रीला सुरुवात होत असताना दिवसाच्या सत्रामध्ये पहिली लढत अनुभवतोय. एका बाजूला केप बॉयज त्याच्या अगेन्स्टमध्ये स्पार्टन्स 11. बॉलिंग ट्रॅकवरती PK पुनीत कांबळे. आणि हा चेंडू आता मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कुठेतरी थोडासा वेवड फेकला गेला. फलस्वरूप एक धाव पूर्ण केली गेली आहे. एका धावेने मात्र स्कोर पुढे गेलाय 26 वरती. स्ट्राईक एंडला आता मात्र डावखुऱ्याचा योगेशला बघतोय आपण. चला क्षेत्ररक्षणामध्ये सजावट केली आहे. लेग साईडला 4 क्षेत्ररक्षक पॅक केले आहेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण झालाय. PKच्या माध्यमातून पूर्ण 100% एफर्ट धावला गेला ह्या चेंडूवरती. आणि या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये प्रत्येक खेळाडू केप बॉयचा मात्र कुठेतरी योगदान देण्याचा प्रयत्न करत असताना बघायला मिळतोय. मस्ट विन गेम फॉर हिम देम. आणि या महत्त्वपूर्ण गेममध्ये अजूनपर्यंत चांगला खेळ बघायला मिळाला आहे. आता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप गोल चुकी होताना बघायला मिळतीये. आणि No +4 असा हा पंजा मिळतोय. कुठेतरी तारीफ केली आणि आता मात्र कुठेतरी चुक्या होताना बघायला मिळत आहेत. अजून एक चुकी. पंजा मिळतोय. धावसंख्या पंजाच्या मदतीने 31 वरती बघतोय आपण. 32 झाल्यात सॉरी. चला आता मात्र चेंडू हलवार प्रकारचा चेंडू खेळत असताना कुठेतरी अमितला मात्र दमछाक होताना बघायला मिळाले. अमितच्या माध्यमातून कनेक्ट करत असताना कुठेतरी टाइम करत असताना चुकी होताना बघायला मिळाली. एक धाव मिळाली आहे. 33 झाल्यात. आणि फक्त सिंगल एक सिंगल मिळते अजून. आणि सर्कल आउट. जोरकस मारण्याचा प्रयत्न अनियंत्रित शॉट खेळत असताना अमित बाद होताना बघायला मिळतोय. आणि एक सफलता केप बॉयज टीम साठी मिळत असताना बघतोय. धाव संख्या 33 33. चौतीस झाल्यात. 34 34 झाल्यात. 34 स्कोरिंग करेक्शन क्षमा असावी. PK ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. नवीन फलंदाज मर्फी. आणि हा चेंडू लेग साईडला डोळवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण साजेसं सोपंसं क्षेत्ररक्षण झालाय. 3 षटकांची मित्रांनो सांगता झाली आहे. समाप्ती झाली आहे. धाव संख्या धावपळकावरती बघतोय आपण 35. मस्ट विन गेम मध्ये कुठेतरी 3 षटकात 35 धाव संख्या पळकावरती बघतो आपण. केप बॉयज आणि स्पार्टन्स यामध्ये चालू असलेली ही लढत. या आणि लढतीमध्ये जर विश्लेषण करायचं झालं तरी स्पार्टन्स टीम्स या ग्रुपकडून खेळत असताना टेबल टॉप केलाय. कुठेतरी 2 सामने खेळत असताना दोन्ही सामन्यात विजय प्रस्थापित केलाय आणि हे टेबल टॉपवर आहेत.
आणि त्यांच्याकडचा आत्मविश्वास निश्चितच उंचावलेला असेल. आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये केप बॉयज जी खेळते टीम त्यांनी कुठेतरी एक सामना गमावला आणि एक सामना जिंकला आहे. आणि कुठेतरी हा मस्ट विन गेम असेल. जर केप बॉयज हा सामना जिंकतात तर निश्चितच दोन संघ मात्र या सामन्याकडे आणखी आतुरतेने हा सामना मात्र जवळून बघत असतील. एक मंदार स्मृती आणि सिवूड चॅलेंजर्स कुठेतरी ह्या सामन्यावरती आवर्जून बारकाईने लक्ष देऊन बघत असेल. हा चेंडू नो बॉल आणि आलाय चौकार. 1+4 8 अनदर 5 रन्स ॲडेड टू द स्कोर. धाव संख्या 40. शिशिर धुलप बॉलिंग ट्रॅकवर येत असताना पहिल्याच चेंडूवरती चुकी झाली आहे. शेवटचं षटक टार्गेट डिसाइडिंग टार्गेट डिसाइड करणारं षटक हाताळत असताना आणि हा चेंडू अजून एक खराब बॉल. कुठेतरी गोलंदाज मात्र चेंडू डिलिव्हर करत असताना याच्याकडे ग्रीप करत असताना त्याच्या माध्यमातून चुकी होती आहे आणि हा आणखी एक खराब चेंडू फेकला गेला आहे. धावसंख्या 41. आता मात्र यशवंत पारकर कुठेतरी सलाम मसलत करत असताना त्यांना कानमंत्र देत असताना कुठेतरी दिलासा देत असताना बघायला मिळत आहे. धावसंख्या 41 वरती स्थगिती आहे. नेक्स्ट बॉल शिशिर धुलप पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर आणि हा चेंडू आता मात्र सहज खेळून काढण्याचा प्रयत्न आणि चुकी झाल्या. थ्रो चांगला झाला होता मात्र पुन्हा एकदा कलेक्ट करत असताना मात्र चुकी झाली आहे शिशिरच्या माध्यमातून. निश्चितच मर्फी बाद झाला असता मात्र ही फेल टू कलेक्ट दॅट बॉल आणि चुकी झाली आणि एक धाव देखील पूर्ण झाली आहे. पहिला चेंडू मात्र ह्या षटकातील गणला जातोय. फर्स्ट ऑफिशियल डिलिव्हरीज हॅज बीन काउंटेड. धाव संख्या 42 आणि हा चेंडू आता मात्र आउटसाइड द लेग स्टिक हलवार प्रकारचा चेंडू डिलिव्हर करत असताना कुठेतरी अनियंत्रित गोलंदाजीत बघायला मिळतीये. आणि हा चेंडू आता मात्र रिव्हर्स स्विच केलाय आणि सहजरित्या आलेल्या करून हा चौकार टोलवला. योगेश बॅटमधून अजून एक चौकार आपण अनुभवतोय. एक महत्वपूर्ण चौकार आणि मात्र धावसंख्या पुढे जाताना बघायला मिळालेला 47 वरती 47 चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण पुन्हा एकदा कॉल देऊया. न्यू ओमकार 11 बनाम जय गजानन. जशी इनिंग संपेल आपण दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी स्टेजवर यायचं आहे. बॅटकटच्या रूपाने एक धाव मात्र आता मागील चेंडूवरती काढली गेली आहे. आणि हा चेंडू जोर कसो लावला आहे. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र मिळते. कुठेतरी प्रत्येक चेंडू गणला जातोय. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी होताना बघायला मिळतो. कारण फलंदाजी करत असताना जोरकस तोडत असताना कुठे टाइम करत असताना मात्र चुकी होताना बघायला मिळते. अजून एक योगेश इज अ गुड बॅटर आणि फ्लो मध्ये आहे. त्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी बघायला मिळते. आणखी एक चौकार अनुभवलाय. धावसंख्या मात्र स्पार्टन टीमची मात्र 53 वरती पोहोचले. 53 अर्धशतक पार झालाय. सांघिक अर्धशतक पार झालाय. माझ्याकडे नजरा लागू आहेत किशोरच्या आणि संघाच्या. कुठेतरी स्कोर वरती बारीक लक्ष आहे. कालच्या दिवसामध्ये मला वाटतं तंबी मिळाले नितेश कडून. चला अरे हा चेंडू आता मात्र आउटसाइड द लेग स्टिक आणि लेग स्टिक उघडून ठेवली आहे. परफेक्टली पिच ऑन टू द लेग स्टिक आणि हा शेवटच्या चेंडूवरती मात्र एक दिलासा देणारा चेंडू म्हणेन. कारण चांगली सांगता झाली आहे. धावसंख्या 53 वरती स्थगित राहील. 54चं टार्गेट असेल. चला आपण पुन्हा एकदा टॉससाठी कॉल देऊया. न्यू ओमकार 11 बनाम जय गजानन असा हा पुढचा सामना आपल्याला बघायला मिळेल. आणि नाणेफेकीसाठी जोडले जातील माईक वरती युवराज माळी सर. थँक्यू व्हेरी मच अमर भोईर सर. आम्ही सीवूड्स बॉक्स ग्रुपचे मेंबर अमित जाधव दादांना विनंती करतो की आपल्या शो असते टॉस आपण करावा. अमित दादा जाधव यांच्या शुभ हस्ते दोन्ही कॅप्टन आमच्या समोर जॉईंट होतात. चला न्यू ओमकार 11 निखिल 2 पैकी 2 सामने जिंकलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जय गजानन 2 पैकी 2 सामने पराभूत झालेले आहेत. त्यामुळे त्यांनाही या स्पर्धेतनं एक
चांगला निरोप हवा असेल तर तो सामना जिंकणं गरजेचं असेल. अमोल आमच्या समोर जॉईन झालेत. अमोल आणि निखिल कोण करते कॉल? निखिल करतील कॉल. हेड इज द कॉल आणि हेड आलाय. निखिल अभिनंदन, टॉस जिंकलायस. काय निर्णय असेल? समोर 2 पैकी 2 सामने तर जिंकलेले आहेत, म्हणजे आता क्वार्टर फायनल मध्ये जाणं निश्चित झालेलं आहे. तरी देखील या सामन्याकडे किती इम्पॉर्टन्सने बघताय? आम्ही क्वालिफाय जरी झालो आहे तरी प्रत्येक मॅच मी त्याच जिद्दीने खेळणार आहे. त्यामुळे असं काही नाही माझ्या मनामध्ये की मॅच आम्ही लाईटली घेऊ. या मॅचमध्ये आम्ही तेवढं एफर्ट लावू. आणि डिसिजन काय असेल समोर जय गजानन? आम्ही सर्व फिल्डिंग करू. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील निखिल. जय गजानन संघ 2 सामने पराभूत झालेला आहेत. शेवटचा लीगचा सामना आहे, बॅटिंग करायची समोर. आता एन्जॉय किती केलं या स्पर्धेला एकंदरीत शौर्य प्रीमियर लीगला आपण? फर्स्ट ऑफ ऑल आमची यंगस्ट टीम आहे आणि ही आमची लास्ट आणि तिसरी मॅच आहे, तर आम्ही जास्त करून यंगस्टर्सलाच चान्स देणार आहे खेळायला. कारण ते सगळे नवीन प्लेयर्स आमच्यामध्ये आहेत आणि आम्ही टीम तयार करतो आहे. तर आमचा प्रयत्न आहे जिंकायचं मध्ये टफ देण्याचा प्रयत्न असणार आम्हाला मॅचमध्ये खेळायला. न्यू ओमकार टीम पण चांगली आहे, पण आम्ही पूर्ण होल टीम प्रयत्न करू की जास्तीत जास्त आपण टफ द्यायचा प्रयत्न करू आणि कॉन्फिडन्स वाढू प्रत्येकाचा, नवीन यंगस्टर्सचा. हेच आमचा प्रयत्न राहील. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आणि अमोल होते आपल्या समवेत. टॉस त्यांनी गमावलाय, बॅटिंग त्यांना करायची. दुसऱ्या बाजूला न्यू ओमकार 11 निखिल यादव. टॉस त्यांनी जिंकलाय, गोलंदाजी त्यांनी घेतली आहे. जाऊया थेट कॉम्बॉक्स मध्ये. अमर भोईर सर पुन्हा एकदा जॉईन होतील. धन्यवाद युवराज सर. कुठेतरी ती मॅच देखील पुढची मॅच देखील इंटरेस्टिंग असेल. कुठेतरी जय गजानन टीमसाठी होप्स आहेत अजून. चला आता मात्र चालू विद्यमान लढतीकडे आपण बघूया. 54 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि 54 धावांचं पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवर सज्ज झालेत मैदानावरती. एका बाजूला बघणार आपण सरसेनापती ऑफ द टीम महेश पारकर, त्यांच्या जोडीला मदतीला साथीला सुशांत काळे, एक धडाकेबाज फलंदाज. आणि बॉलिंग ट्रॅकवर बघणार आपण श्रीकांत, फ्लाइंग श्रीकांत ऑन द बॉलिंग ट्रॅक. फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग. आणि हा पहिला चेंडू योग्य जागी डिलिव्हर केला आणि डिसिजन इज OUT. फलंदाज बाद. कुठेतरी पहिल्या अटेम्प्ट वरती मात्र मिस केलं होतं आणि दुसऱ्या अटेम्प्ट वरती एस्ट्याना कुठेतरी टच केलं गेलाय आणि फलंदाज मात्र बाद झालाय. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. याची दोन्ही संघाने आणि या स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. निर्णय दिला गेला पंचांच्या माध्यमातून आणि पंच मात्र आता सल्ला मसलत करताना बघायला मिळत आहेत. इट्स OUT, आउट. इट्स अ फायनल डिसिजन. चला, दोन्ही पंचांच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा न्याहाळणी केली जाईल. कुठेतरी कुठल्याही संघावर आणि कुठल्याही खेळावर अन्याय होणार नाही ह्या दृष्टिकोनातून पंचाने आता निर्णय घेतला. कुठेतरी ते तिसऱ्या पंचांची इथं मात्र मदत घेणार आहेत, टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहेत. धावबादसाठी हा चेक केला जाईल. कुठेतरी थोडासा कुठेतरी आपण तिथं गुंतागुंतीचं चित्र बघितलं आणि तो गुंता आता मात्र सोडवला जाईल लाईव्हच्या माध्यमातून त्याचं. चला, 12th मॅनला विनंती असेल. 12th मॅनला बघण्याची परमिशन नसेल. कुठलाही 12th मॅन जर गेला तर त्या संघाला पॅनलाइज केले जाईल, याची नोंद घ्यायची आहे. 12th मॅनला रिव्ह्यू लाईव्हचं प्रक्षेपण बघण्याची मुभा नाही आहे.
इट्स आउट. आता लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहणी केली गेली आहे कुठेतरी पंचांच्या माध्यमातून आणि निर्णय दिला गेला आहे इट्स आउट OUT. द डिसिजन महेश पारकर यांना मात्र परतावं लागेल. दोन्ही ऑनफिल्ड पंच दोघांच्या माध्यमातून ती पाहणी केली गेली. चला सर बेल्स लावून घ्यायचे स्ट्राईक एंडला. आणि पंचांचा निर्णय अगोदरचा योग्य होता. त्यांनी प्रथमदर्शनी जो बघितला आणि त्या दृष्टीने त्यांनी बघितल्यानंतर जो निर्णय दिला होता तो यथोचित निर्णय होता. पंचांचं कौतुक असेल. आणि आपण नियमावली आणली अगोदरच डिक्लेअर केली होती. कुठलाही व्हिडिओज किंवा यूट्यूबचं प्रक्षेपण बघून आपण कुठलाही डिसिजन चेंज करणार नाहीत. कुठलाही ऑब्जेक्शन त्यावेळी ती घेतलं जाणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे. चला मॅच चालू करा प्लीज. मॅच चालू करा. मॅच चालू करा. अंपायर तुम्ही चालू करा मॅच. मॅच चालू करा. आपण ऑलरेडी नियमावली सांगितली. वेळ उगाच आपला चाललाय यामध्ये बाकी काही नाही कारण आज फायनलचा दिवस आहे. सर्वांनी सहकार्य करा प्लीज. बघा म्हणजे पंचाने जो निर्णय दिलेला तो योग्यच होता. त्यामुळे वारंवार तुम्ही तिसऱ्या पंचांची मदत पुढच्या सामन्यांमध्ये संघ खेळणारे त्यांनाही विनंती आहे की असं प्रत्येक वेळी होणार नाही की प्रत्येक वेळी अंपायर थर्ड अंपायर बघणार नाहीत. त्यांच्याकडे तो एक्सपिरियन्स आहे म्हणून त्यांनी जो डिसिजन दिला तोच कायम ठेवलाय. कारण टेक्निकल टीमने देखील तेच शहानिशा केली आहे PTC लाईव्हने. याची नोंद घ्या. यस अमर भोईर सर. चला पहिल्याच चेंडूवरती मात्र कुठेतरी खेळ थांबताना बघितला आपण. पहिल्याच चेंडूवरती बळी मिळाला आहे. नवीन फलंदाज आता मात्र हेमंतला बघतोय आपण नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला सुशांत आहे. सुशांत काळे. आता मात्र चेंडू मात्र जोस मिस झालाय. हा अजून एक डॉट बॉल बघायला मिळतो. महत्वपूर्ण लढतीमध्ये 54 धावांचा पाठलाग करत असताना सरसेनापतीत परतल्यानंतर सुशांतसाठी आता मात्र सुशांतच्या खांद्यावरती मदार असेल. बॉलिंग ट्रॅकवर श्रीकांत. द फ्लाइंग श्रीकांत. आणि हा चेंडू आता मात्र जस्ट गाईड केलाय. खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षकामध्ये खेळून काढलेला हा दर्जेदार चौकार बघायला मिळतोय. नो बॉल +4. फ्लड लाईट्स काम चालू आहे सर. ते होऊन जाईल. इलेक्ट्रिशियन्स काम करतायत. हा पंजा मात्र मिळतो. पंजाने मात्र धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात झाली आहे. 5 धावा धावफलकावरती बघतोय. पहिले 2 अप्रतिम चेंडू खेळवल्यानंतर तिसरा चेंडू खेळवत असताना कुठेतरी गोलंदाज श्रीकांतच्या माध्यमातून चुकी झाली आणि त्या चुकीचा फायदा उचलला फलंदाज सुशांतने आणि एक दर्जेदार फटका बघितला आपण. अंडरआर्म क्रिकेटची एक खासियत आहे 2 क्षेत्ररक्षकामधलं गॅप भेदणं आणि तीच गॅप कुठेतरी फलंदाज सुशांतच्या माध्यमातून भेदली गेली. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर श्रीकांत. आणि आता मात्र लेग साईडला अजितच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालाय. अजय आणि युग ह्यांच्या माध्यमातून चांगला खेळ बघायला मिळाला आहे. एक धाव मात्र जोडली जाते. एका धावेने स्कोअर पुढे गेला 6 ओव्हरती 6 रन्स. चेंडू झालेत सर 3 झालेत. रोनक 3 बॉल झालेत. आणि हा चेंडू नो बॉल. अजून एक खराब चेंडू फेकला गेलाय. लेग स्ट्राईक एंडच्या अंपायरने व्हाईट दिला. लेग स्क्वेअर लेगच्या अंपायरने मात्र नो बॉल दिला. धाव एकच मिळेल. श्रीकांत ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. समोर सुशांत. प्रशांत आहे. हेमंत. चला एक धाव मिळते. हेमंतच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली गेली आहे. 1-1 ने स्कोर पुढे जाताना बघायला मिळते. मागील जे 1-1 स्वरूपात धावा मिळत आहेत. चला एनजे आलाय. बर्थडे बॉय आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील एनजे. चालेल मात्र स्पर्धा मात्र बर्थडे साजरा करण्यात आपण सेलिब्रेशन बघणार आहोत. पहिल्या दिवशी आपण युवराज सर मोठ्या बंधूंचा बर्थडे बघितला आदित्य सरांचा आणि आता आज एनजे
चा बर्थडे आहे. चला मॅचवर कॉन्सन्ट्रेट करूया. महत्वपूर्ण लढत आहे. सुशांत स्ट्राईक एंडला आहे. हा चेंडू आता मात्र प्रदीप पडका जस्ट गाइडेड टुवर्ड्स द कव्हर्स रिजन फॉर द 4 रन्स. अजून एक दर्जेदार फटका बघतोय. आला हा शौर्य प्रतिष्ठान लीगचा दर्जेदार चौकार. धावसंख्या झाली आहे. आपण स्कोर पोहोचूया. 12 झाल्यात. धावसंख्या 12. कुठेतरी 54 धावाचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 12 म्हणजे उर्वरित 18 मध्ये 42 ची गरज आहे. प्रत्येक षटकामागे 14 धावांची सरासरी राखावी लागेल. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर कुठेतरी निराशा बघायला मिळाली त्यांच्या खेम्यामध्ये. त्यानंतर सुशांतने केलेला प्रहार बघायला मिळाला. कुठेतरी सुशांतची खेळी महत्वपूर्ण बघायला मिळते. चला स्पीडअप करायचं आहे. पंच निर्णय काय चालला आहे तिकडे? चर्चा कशावरती चालू आहे? चर्चा सत्र आपण नंतर करूया. मॅच संपल्यानंतर ह्या बाबतीत विवेचन होणार त्या संघाच्या माध्यमातून. पण आपण चालू मॅचवर कॉन्सन्ट्रेट करूया. आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला 14 सामने खेळवायचे आहेत आणि जशा नॉकआउटच्या लढती चालू होतील ना अमित सर, तिथं कुठेतरी वेळ जास्त खर्च होईल. कारण आपण बघितलं ह्या सेक्टरमधल्या प्रत्येक स्पर्धांमध्ये आम्ही अनुभवलं आहे. कुठे नॉकआउट चालू झाल्यानंतर आणखी कुठेतरी वेळ खर्च केला जातो. हेमंत स्ट्राईक एंडला आहे. बॉलिंग ट्रॅकवर सरसेन अबाउट ऑफ द टीम किशोर. आणि हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पहिला डॉट बॉल खेळवला गेलाय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू आता मात्र एक दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. काय फुटवर्क केलाय स्पार्टन्स टीम. आपलं प्रभुत्व प्रस्थापित करताना बघायला मिळत आहे. कुठेतरी त्याच्या माध्यमातून दर्जेदार खेळ साकारला जातोय. ह्या स्पर्धेमध्ये खास करून टेबल टॉपवर आहेत आणि टेबल टॉप का केलाय ह्याचं प्रात्यक्षिक दाखवलंय. फलंदाजीत करामत, गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी आणि क्षेत्ररक्षणाची साथ. आणि हा नो बॉल वरती सर्कल आउट. मैदानात घडलं काय? किशोरच्या माध्यमातून नो बॉल फेकला गेला. सुशांतच्या माध्यमातून आउट ऑफ द सर्कल खेळला गेला. म्हणजे ह्या चेंडूवरती आहे ना सर तिन्ही निर्णय गणले जातील. पहिला नो बॉल म्हणजे धाव गणली जाईल. नो बॉलवरती सर्कल आउटच्या रूपाने फलंदाज बाद होईल, तो विकेट गणला जाईल. आणि चेंडू नो बॉलवरती विकेट गेल्यामुळे चेंडू देखील काउंट केला जाईल. म्हणजे असे तिन्ही निर्णय काउंट केले जातील. धावसंख्या 14. नेक्स्ट मॅच मध्ये आपण बघणार आता न्यू ओमकार 11 टीम त्यांच्या अगेन्स्ट जय गजानन टीम. नवीन फलंदाज यशवंत पारकर, अनुभवी फलंदाज आता मात्र मैदानात उतरलाय. बघूया आपल्या अनुभवाच्या जोरावरती आपल्या संघाला ह्या सामन्यात कुठपर्यंत नेऊन ठेवेल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. आणि हा चेंडू लेग साईडला जस्ट गाईड केलाय. प्रोटेक्शन आहे, मर्फी आहे तिकडे. मर्फीच्या माध्यमातून सोपं क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. किशोरचं कौतुक असेल. सरसेनापती ऑफ द टीम कुठेतरी चांगलं षटक हाताळताना बघायला मिळतोय. नशीब देखील बलवंत आहेत. त्याच्या माध्यमातून एक खराब चेंडू फेकला गेला होता पण त्या खराब चेंडूवरती देखील विकेट मिळाली. फलंदाज मात्र कुठेतरी व्यस्त आहेत. मोबाईलने मात्र सर्वांनाच वेळ लावलाय. हा चेंडू लेग साईडच्या बाहेरचा चेंडू हा वाईड डिक्लेअर केलाय. अजून एक धाव जोडली जाईल. धावसंख्या झाली आहे 16. कॅप बॉयचा 12th मॅन अविनाश सावंत स्कोअरवरती बारीक लक्ष ठेवून. आणि हा नो बॉल आलाय. 2 धावा जोडल्या जातील. प्रत्येक नो बॉल, प्रत्येक व्हाईट बॉल कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडासा दिलासा देत असताना बघायला मिळत आहे. 1+1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्या 18. अजूनही 36 धावांची गरज. आणि हा चेंडू आता मात्र स्टेट बॅक पास टू द बॉलर. गोलंदाजाच्या मात्र बाजूने खेळून काढलेला हा चौकार बघायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचते चौकारच्या मदतीने 22 वरती. कुठेतरी एक चांगला चौकार बघायला मिळाला. धावसंख्या 22 झाली आहे. आणि हा चेंडू आता मात्र एस्टँड वरती प्लेट ऑन झाला होता
पण बेल्स मात्र पडली नाहीये. नशीब बळवंत आहेत यशवंत पारकर याचे. कुठेतरी प्लेन ऑन झाला होता, एस्ट्यांवरती चेंडू लागला देखील आणि बेल्स मात्र पडली नाही. फलस्वरूप एक धाव मिळतीये. 2 षटकांची मित्रांनो सांगता झाली आहे, समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 23. चला 23 झाल्यात. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकता मर्फीला काल लांबलचक षटक हाताळलं होतं. बघूया आज कशी प्रकारची गोलंदाजी होते त्याच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला आपण बघतोय यशवंत पारकर. स्टील मॅच इज ऑन. पहिला बॉल आणि पहिला बॉल मात्र व्हाईटने सुरुवात झाली आहे. पहिला व्हाईट आलाय. काल 17 चेंडूचं एक षटक फेकलं होतं काल मर्फीने. सुरुवात व्हाईटनी झाली आहे आणि हा चेंडू आता मात्र फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण झालाय. एकच धाव मिळेल. स्ट्राईक एंडला मात्र हेमंत आता मात्र स्ट्राईक एंडला बघायला मिळेल. पहिला चेंडू व्हाईट बॉल, त्याच्यानंतरचा आलेला हा चांगला चेंडू, त्याच्यावरती सिंगल घेतली आहे. आणि हा कडक फटका आहे मात्र अमित याच्या माध्यमातून कडक क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. एक चांगल्या फटक्यावरती दर्जेदार क्षेत्ररक्षण अनुभवलं आपण. कुठेतरी गोलंदाजाला मात्र साथ मिळताना बघायला मिळते इथं क्षेत्ररक्षकाची. 10 चेंडू आणि 28 धावांची गरज. आणि हा आलाय व्हाईट बॉल. अजून एक धावसंख्या जोडली जाईल. एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतो आपल्याला 27. म्हणजे अर्ध्या झाल्यात. अर्ध्या काढायच्यात. अर्ध्या काढत असताना तुम्ही 14 चेंडू यूज केलेत. आता 10 मध्ये तुम्हाला अर्ध्या काढायचे, 27 काढायचे. अजून एक व्हाईट बॉल. या षटकातील हा तिसरा व्हाईट आहे या षटकातला. 28 झाल्यात. आता मात्र बॉडीवरती खेळवण्याचा माणूस मात्र चुकी झाली आहे. श्रीकांतच्या माध्यमातून चुकी होताना बघायला मिळते. हा महत्वपूर्ण चौकार म्हणेन मी केप बॉयज टीमसाठी. या चौकाराने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. चौकाराने स्कोर पुढे गेला आहे 32 वरती. अजूनही 22 धावांची गरज असेल. 9 चेंडू 22 धावा. 3 महत्वपूर्ण चेंडू असतील ह्या मॅचच्या दृष्टिकोनातून. ह्या 3 चेंडूवरती किती धावा मिळतील याच्यावरती गणिती समीकरण शेवटच्या षटकातलं ठरेल. 9 मध्ये 22 ची गरज. आणि हा चेंडू आता मात्र अखूट टप्प्याचा चेंडू होता. मात्र फटका जोरकस खेळला होता. फटका जोरकस खेळत असताना कुठेतरी गॅप भेदण्यात अयशस्वी ठरला फलंदाज यशवंत. फलस्वरूप एकच धाव मिळते. स्कोर झाला 33. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आपण बघतो हेमंतला. हेमंत आणि यशवंत. अजून एक वाईट. मर्फीच्या माध्यमातून कालचं षटक त्याने त्याच चुकात आता पुन्हा मात्र याच मैदानावरती परत बघायला मिळत आहेत. अजून एक वाईट. एट अनदर वाईट. या षटकात तब्बल अजूनपर्यंत 5 वाईट फेकले गेलेत मर्फीच्या माध्यमातून. 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडू शेष. आणि हा चेंडू आता मात्र फाईन स्वीप केलाय. क्षेत्ररक्षण योगेशचं कौतुक असेल. काय क्षेत्ररक्षण झालंय. योगेश फलंदाजी चांगलं कामगिरी बजावत असताना आणखी एक आता मात्र क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत असताना देखील आपल्या संघासाठी अप्रतिम कामगिरी करत असताना
एक धावेने मात्र स्कोर पुढे गेला. धावसंख्या झाली रोनक 36 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. खूप महत्वपूर्ण चेंडू असेल केप बॉयच्या दृष्टिकोनातून हा. आणि अजून एखादा मात्र चांगला चेंडू म्हणता येईल. 3 षटकं संपलेत मित्रांनो. 3 षटकांची सांगता झाली आहे. धावसंख्या धावपळ करतोय आपण बघतोय 37 शेवटच्या षटकात 17 धावांची गरज. स्टील 17 रन्स नीडेड टू विन विथ इन 6 डिलिव्हरीज. 6 चेंडू 17 धावा. केप बॉयचं अस्तित्व भवितव्य ठरवणारं हे षटक. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला आपण बघणार यशवंत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय गोलंदाज अमोल 6 निर्णायक चेंडू खेळवण्यासाठी सज्ज झाला. आणि फलंदाजी एंडला आपण बघतोय स्ट्राईक एंडला यशवंत. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. चला न्यू ओमकार टीमचा खेळाडू मंदार सर आपण खेम्यामध्ये जायचं आहे. चला स्पीडअप करायचं अमोल सर. आपण नेक्स्ट मॅच पासून आहे ना युवराज सर टायमर ऑन करूया. खूप कठीण काम होईल नाही तर आपल्याला. फर्स्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. आणि हा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. कुठेतरी एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? आणि केला गेलाय आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. कुठेतरी पुढे येऊन सरसाव खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज आंबोले आणि मात्र चातुर्य दाखवलं. कुठेतरी फुलटो चेंडू खेळून काढला. या 2 धावणे मात्र या षटकाची सुरुवात झाली. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. 5 ला 15. अजून एक मात्र आता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. गोलंदाज मात्र गोलंदाजाचं कौतुक असेल. कुठेतरी फुलटोस प्रकारचे चेंडू डिलिव्हर करतोय. मात्र क्षेत्ररक्षणाची साथ देखील मिळते. पण पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मानस कुठेतरी चुकीचा ठरलेला ठरताना बघायला मिळतोय. अदरवाईज हे दोन्ही चेंडू बिमर झाले असते. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. प्रत्येक चेंडू आता मात्र काउंट होईल इथं. 4 चेंडू 14 धावांची गरज. आणि हा आता मात्र योगेशला कुठलाही चान्स नाहीये. हेमंतच्या माध्यमातून आपण चौकार बघितला. चौकार मात्र स्कोर पुढे गेला. आता मात्र 3 चेंडू 10 धावा. 3 ला 10. एक आणखी चौकार बघायला मिळेल का? आणि हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा चौकार आला. चिकी शॉट हेमंतच्या माध्यमातून. जस्ट गाइडेड टुवर्ड द थर्ड मॅन रिझन. हा आलाय. अजून एक दर्जेदार चौकार. सामना अजून तर जिवंत आहे. चेस इज ऑन म्हणणारे 2 लगातारचे चौकार बघितलेत. आता उर्वरित चेंडू शेष असतील 2 आणि धावा काढायचे असतील 6. 2 चेंडू आणि 6 धावा. हेमंत याचा चांगला खेळ बघितला आपण. अमोल ऑन द बॉलिंग ट्रॅक. फर्स्ट चेक फ्रॉम द बॉलर. फर्स्ट अँड लास्ट चेक. आणि हा चेंडू अजून एक चौकार. लगातारचे 3 चौकार. काय खेळी खेळतो हेमंत आपल्या संघासाठी. चेसिंग कंपल्सरी. चेसिंग इज द रूल ऑफ दिस टुर्नामेंट. म्हणजे एक चेंडू मध्ये 2 कंपल्सरी काढावे लागतील. एक चौकार किंवा पळून 2 काढल्या तरी केप बॉयज टीम पुन्हा एकदा मात्र या स्पर्धेमध्ये जिवंत होईल. कुठेतरी पुढे एक पाऊल टाकताना बघायला मिळेल. कुठेतरी पुढे सरसावताना बघायला मिळेल. त्या 2 धावा हेमंतच्या बातमधून बघायला मिळतील का? What a match. First match nail biting finish. Last ball finish. As being cricket lover आम्हाला मित्रांनो हवंय काय? शेवटचा चेंडूचा सामना. रोमहर्षक सामना. अंतिमच्या चेंडूवरची लढत. आणि तशीच काय मॅच या स्पर्धेमध्ये या आजच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. पहिलीच मॅच. चला आता मात्र पंचांच्या माध्यमातून कुठेतरी दोन्ही खेळाडूंना सूचित केलं जात आहे. कुठेतरी ज्या शक्यता आहेत त्या त्यांच्या माध्यमातून त्यांना सांगितल्या जात आहेत. कुठेतरी कुठं चुकी झाली आणि निर्णयाच्या बाबतीत दुजोरा दिला जाईल त्याबद्दलचं हे कुठेतरी गायडन्स पंचांच्या माध्यमातून दोन्ही संघातील खेळाडूंना दिलं जात आहे.
आणि योग्य योग्य ठरेल ते, कारण सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आलाय. अप्रतिम अशी मॅच. निश्चितच स्पर्धेचं हे मात्र यश आता कुठेतरी बघायला मिळते आपल्याला, कारण मॅच चांगली झाली आहे मित्रांनो. 1 बॉल 2 धावांची गरज. लास्ट बॉल बॉलिंग ट्रॅकवर अमोल. बॅटिंग एंडला हेमंत. आणि काय फलंदाजी केलं हेमंतने. लगातारच्या 3 चेंडूंवरती मात्र चौकार डोळत या सामन्याला जिवंत ठेवलाय. सुरुवातीचे 5 चेंडू खेळत असताना कुठेतरी 4 धावा हेमंतच्या बॅटमधून आपण बघितल्या, मात्र नंतरचे 3 चेंडू खेळत असताना लगातारचे 3 चौकार आपण बघितलेत. 1 चेंडू 2 धावा. किशोर एका बाजूला मात्र क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना बघूया केप बॉयज की स्पार्टन्स. आणि ह्या चेंडूवरती आता मात्र आवर्जून लक्ष देऊन बघत असतील सीवूड चॅलेंजर्स टीम अँड मंदार स्मूथ टीम. लास्ट बॉल आणि हा आलाय डॉट बॉल. स्पार्टन्स टीमचा आता मात्र टेबल टॉपर होताना बघायला मिळते. आणि सीवूड चॅलेंजर्स टीमने देखील टाळ्या वाजवल्यात. कुठेतरी त्यांना देखील एक जीवनदान मिळालं आहे. चला अभिनंदन स्पार्टन्स टीम्स. आणि हार्ड लक टीम केप बॉयज. मंदार स्मृतीवाल्यांनी देखील टाळ्या वाजवल्यात. यश भिसे कुठेतरी खुश झालाय, कुठेतरी छाती फुलली आहे. त्यांना देखील एक संधी असेल. चला नेक्स्ट मॅच आपण बघणार न्यू ओमकार 11 बनाम जय गजानन अशी ही आगामी लढत बघायला मिळेल. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय न्यू ओमकार टीमने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आणि प्लेयर ऑफ द